नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण डॉक्टर प्रवीण महाजन सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते आपल्या सोबत आहेत. तर सध्या चर्चेत असलेला जिगाव प्रकल्प, ज्याला 29 वर्ष पूर्ण झाली तरीही तो आज ICUमध्ये असल्यासारखं आहे. शासनाने त्याला 7 ते 8 हजार कोटींचा खर्च केलेला आहे, तरी अजूनही त्या प्रकल्पाला पाणी नाही. तर याबद्दल आपण जे आपल्यासोबत जलअभ्यासक सर आहेत डॉक्टर प्रवीण महाजन सर, आपण त्यांच्याकडनं या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. नमस्कार सर, शंखनाथमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, सर्वप्रथम तर मला सध्या चर्चेत असलेला जिगाव प्रकल्प याबद्दल माहिती सांगा. जिगाव प्रकल्प हा विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा असलेल्या टाकळी सीम या गावाजवळ आहे. खरं तर 28 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा हा प्रकल्प अजून शून्य सिंचनासाठी उपयोगात येत आहे. या प्रकल्पाची परिस्थिती पाहता आपण 28 वर्ष या जिगाव प्रकल्पाचं पाणी वाया जाऊ देऊन राहिलो आहे. तिथल्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळत नाही. हा एक फार मोठा शासनाचा लॉस आहे आणि या लॉससाठी कोण जबाबदार आहे याची स्टडी होणे अत्यंत आवश्यक आहे. 28 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा जर एखादा प्रकल्प होत नसेल आणि साधारणतः 8-9 हजार कोटीचा जर खर्च होत असेल तर हा खर्च गेला कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 87,580 हेक्टर यातून सिंचन निर्मिती होणार होती आणि साधारणतः 736.58 दलघमी पाणीसाठा या जिगाव धरणामध्ये होणार होता. धरणाचे काम तसे पूर्ण झाले म्हणून सांगितले जाते. धरण काम पूर्ण जरी झालं असलं तरी 3 वर्ष अजून शेतकऱ्यांना पाणी त्याच्यातून उपलब्ध होणार नाही, ही खरी परिस्थिती आहे. आता हा पहिला जो सुप्रमा होता 394.83 कोटीचा पहिला सुप्रमा होता. त्यानंतर लगेच 3/1/96ला हा 698.50 कोटीवर पोचला, म्हणजे जवळपास 250-300 कोटीवर. त्यानंतर 2005 म्हणजे जवळपास 8 वर्षात 9 वर्षात हा 1220.98 करोडवर पोचला आणि 2009ला 4044.14 करोडला पोचला. हे आकडे जर पाहिले तर आणखीन पुढे जाऊन याच्यामध्ये एक सांगता येईल की 13,874.59 करोड रुपये हे 2019च्या ऑगस्टमध्ये मान्य झाले. म्हणजे पहा तुम्ही, याची साधारणतः 28 वर्षामध्ये 394चा हा प्रकल्प आपण 13,874ला नेतो आणि हा 13,874ला जो प्रकल्प गेलेला आहे तो साधारणतः 17-18च्या CSR नुसार गेलेला आहे किंवा 18-19च्या CSR 18-19च्या CSRनी गेला, म्हणजे साधारणतः दरवर्षी 10% याच्यात वाढ होते. म्हणजे 20-21ची वाढ, 21-22ची वाढ, 22-23ची वाढ, म्हणजे हा जवळपास आजच्या डेटला 15,000 कोटीपेक्षा जास्त म्हणता येईल. आणि जेव्हा प्रत्यक्ष काम संपेल तेव्हा ही शेपूट जी आहे जिगाव प्रकल्पाच्या फायनान्शियल परिस्थितीची, ही 15वर थांबेल असं वाटत नाही. ही साधारणतः फार मोठी होईल असा एक अंदाज आहे. आणि गोसीखुर्दचा मोठा भाऊ म्हणून जिगाव प्रकल्प पुढे समोर येऊ नये. गोसीखुर्द प्रकल्प आपल्या सर्वांना माहीत आहे की अत्यंत वाईट परिस्थितीतून आज गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण होतो आहे. 18 ते 20 हजार कोटीच्या वरचा खर्च आहे, परंतु 2.5 ते 3 लाख हेक्टर सिंचन त्याच्यातून होणार आहे. त्याच्यात अनेक गोष्टी झालेल्या आहे, पण जिगावमध्ये सिंचन जर पाहिलं तर 1 लाखाच्या वरती नाही आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, तर हा प्रकल्प कदाचित या प्रकल्पासाठी जी जागा होती किंवा या प्रकल्पाला जेव्हा मान्यता देण्यात आली होती, जेव्हा सर्वे झाला होता, तेव्हा कदाचित तिथले आजूबाजूचे गावकरी शेतकरी हे सांगतात की साहेब, आम्हाला तर पाण्याची आवश्यकताच नव्हती, हा प्रकल्प कशासाठी केलेला आहे. आणि हा प्रकल्प आता जेव्हा होईल तेव्हा याच्यामध्ये आणखीन फार मोठे प्रॉब्लेम निर्माण होणार आहे की 2019ला याच्यामध्ये अत्यंत घाई गडबडीत निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या 2500 कोटीच्या निविदा होत्या. त्यावेळेस मी तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन जलसंपदा मंत्री, तत्कालीन प्रधान सचिव यांच्या खूप मागे लागून
खूप भांडून त्या निविदा रद्द झाल्या की आपल्याजवळ 1% पाणी नाही आहे, आपण पाणी देऊ शकत नाही आणि आपण PDNची कामे कोणत्या तत्वावर करतात. आणि शेवटी काही दिवसाच्या स्टडीनंतर आणि त्यांना तिथली सत्य परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावेळेस त्या निविदा रद्द केल्या. परंतु आता असं कळतं की परत त्या निविदा काढण्याचा तो घाट घातलेला आहे. आणि पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे त्यांचा, म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो की ही पुनर्वसनाची आजची स्थिती आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे पुनर्वसनाची. आणि पुनर्वसनाचे जे बुडीत म्हणजे पूर्ण गावं जर पाहिले आपण भूसंपादनाचे, तर भूसंपादन आपल्याला पाहिजे 17,088 हेक्टरचं भूसंपादन आहे. आणि त्याच्यातलं 2019ला किती भूसंपादन झालं होतं, तर अवघं 4,259 हेक्टर. म्हणजे आपण कुठे आहो? शिल्लक जे 12-13 हजार भूसंपादन आहे ते आपण 20 वर्षात करू शकलो नाही. आणि आता म्हणतो आहे की आपण प्रकल्प 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात करणार आहे. म्हणजे ही जनतेच्या डोळ्यात चक्क धूळफेक चाललेली आहे. आणि नेहमी इलेक्शन आले की डोळ्यासमोर इलेक्शनचा अजेंडा असतो आणि त्याच्यात हा प्रकल्प पूर्ण होणार, तो प्रकल्प पूर्ण होणार, तो प्रकल्प पूर्ण होणार, असं स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मंडळी सांगत असतात. पण सत्य परिस्थिती समोर जनतेच्या आली पाहिजे आणि त्याकरताच मी आज आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहो. आता या बुडीत गावं जे आहे, तर टोटल बुडीत गावांची संख्या आहे 47. त्याच्यापैकी साधारणतः 32 गावं हे पूर्णतः आहे आणि 15 गावं हे अंशतः आहे. 19-20मध्ये फक्त 6 गावांचं आपण पुनर्वसन करू शकलो. म्हणजे 47 पैकी 6 म्हणजे 41 गावं. आता याच्यामध्ये काही बुडीत गावं कमी करण्यासाठी 1,000 कोटीच्या निविदा निघालेल्या आहे आणि त्या निविदा निघून वर्क ऑर्डर पण झालेली आहे. 1,000 कोटीच्या याच्यामध्ये आता डॅम जो आहे, ओरिजिनल जो डॅम झालेला आहे, तर मागे पाण्याचा रेटा कमी करण्यासाठी, पाण्याचा फ्लो त्या गावात पोचू नये म्हणून त्याची म्हणजे लांबी वाढवण्यात आलेली आहे. आणि नेहमी एक पाहिलं जातं जगात, हे एकमेव उदाहरण असेल की गेटची किंवा डॅमची उंची वाढवली जाते, रुंदी कधी वाढवली जात नसते. तर ही रुंदी वाढवण्यासाठीचं एक निविदा निघालेली आहे, ती 1,000 कोटीची आहे. त्याच्यामुळे एक 5-7-10 गावं निश्चित वाचतील. पण त्यामुळे काय साध्य होणार आहे आणि ते साध्य करण्यासाठी शासन का या सगळ्या प्रकारांचा ओरिजिनल त्याचे ड्रॉइंग डिझाईनला बाजूला ठेवून काम करत आहे हे फार सांगणे कठीण आहे. 2020-21मध्ये त्यांचं साधारणतः 21-19 गावांचं नियोजन होतं. पण हा कागद जो मी आत्ता आपल्याला दाखवला आहे, या कागदातली परिस्थिती पाहून अत्यंत वाईट परिस्थिती आहे की पूर्ण जे झालेले गावं आहे, प्रकल्पग्रस्त राहत असलेले गावं जे आहे याच्यामध्ये, हे 5च्या वरचे नाही आहे. या 5 गावात आज प्रकल्पग्रस्त फक्त राहिलेले आहे. ही 25 गावं, आता जी नवीन यादी आलेली आहे ती 25 गावाची आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः जुने गावठाण, बुडीत क्षेत्र आणि गावठाण सर्वसाधारण ही संपादित संख्या जी आहे त्याच्यामध्ये फार कमी प्रगती दिसते आहे. तर 25 गावापैकी आपण जर विचार केला तर जुने गावठाण साधारणतः 19 संपादित संख्या 19 आहे आणि प्रक्रियेतील संख्या 6 आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय परिस्थिती. बुडीत क्षेत्रामध्ये 18 आहे आणि प्रक्रियेत असलेले 7 आहे. नवीन गावठाणं आहे 22 आहे आणि प्रक्रियेत असलेले 3 आहे. म्हणजे प्रक्रियेत जे आहे ते फारच कमी आहे. तर त्याच्यामुळे हे काय चालू आहे याचासुद्धा शासनाने विचार करावा आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन, फेरनियोजन करावं अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आहे. आणि जिगाव, बुलढाणा या कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये अत्यंत गती घेऊन तो प्रकल्प पूर्ण करावा आणि त्या शेतकऱ्यांना पाणी द्यावं. पण हे सर्व करत असताना निविदातील अनियमिततारूपी भ्रष्टाचार किंवा निविदा टेलरमेड किंवा जे या अगोदर सगळे प्रकार झाले तसे प्रकार येणाऱ्या निविदेत होऊ नये, जेणेकरून शासनाचा काही पैसा वाचेल आणि शेतकरी, कामगारी यांना त्याचा फायदा होईल अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. सर मला सांगा, तुम्ही एक जल अभ्यासक आहात, तर या दृष्टिकोनातून शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात जे तुम्हाला वाटते, तुम्ही काय सांगाल? कसं आहे
की विदर्भ हा तसाही आत्महत्याग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये सिंचन सुविधा ज्या आहे त्या फार तोडक्या किंवा कमी आहे आणि आपल्याकडे सिंचन सुविधांचा जो म्हणजे दुष्काळ म्हणता येईल किंवा सिंचन सुविधा सुरू म्हणजे प्रकल्प सुरू झाला पण पेनटाकळी 32 वर्ष झाले पूर्ण नाही, खडकपूर्णा 32 वर्षे पूर्ण झाले पण पूर्ण नाही, असे जे प्रकल्प आहे, बेमळा असे जे प्रकल्प आहे, हे प्रकल्प जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही ना तोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही आणि जे प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहे त्या प्रकल्पामध्ये काय होऊन राहिलेलं आहे की वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा आणि जे 35 वर्ष झाले प्रकल्प म्हणजे डॅम झालेले आहे पण त्याचे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाटचऱ्या नाही, कॅनॉल नाही किंवा आहे तर ते फुटके आहे, पाणी गळती होते त्याच्यामुळे ते वापरत नाही, तिथपर्यंत म्हणजे सुलभ रीतीने पाणी पोचत नाही. वाघाडीचं नाव घेतोय, एक प्रकल्प 20 वर्षात पूर्ण झाला पण 20 वर्ष आपण काय केलं पाणी वापर संस्थांचं. विदर्भात ज्या पाणी वापर संस्था आहे त्याच्यात मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था आज स्वयंपूर्ण आहे. बाकी सगळ्या संस्था आमचे ज्युनियर इंजिनियर किंवा त्याचे खालचे असिस्टंट सांभाळतात. कागदावर खूप संस्था आहे विदर्भात पण शेतकऱ्यांच्या ज्या संस्था म्हटल्या जातील किंवा शेतकऱ्यांना जे पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे त्यासाठी पाणी वापर संस्थासुद्धा भक्कम करून म्हणजे शासनाचं पाणी शेतकऱ्याच्या हाती किंवा त्या संस्थेच्या हाती आणि त्या संस्थेद्वारे हे पाणी शेतकऱ्यांच्या धुऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्या अर्थानं खऱ्या अर्थानं शेतकरी सुखी होईल. अन्यथा अनेक वर्ष झाले होत आहे, होऊन राहिलं आहे, करणार आहे, केल्या जाईल आणि शेतकरी आपल्या पिढ्या त्यामध्ये विश्वासावर आश्वासनावर जगत आहे आणि पुढची पिढी आपली पुन्हा नवीन आता तरी मला पाणी मिळेल असं करून वाट पाहत आहे. ही जी शासनाची भूमिका आहे ही मात्र योग्य नाही. खरं तर शेतकऱ्याला म्हटलं जाते की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण शेतकऱ्याला जर त्याच्या शेतीसाठी पाणीच मिळत नसेल तर त्याची अवस्था काय होणार याचा विचार तुम्हा मला करण्याची गरज आहे. कॅमेरा पर्सन सचिनसह मी प्रियंका ठाकरे, शंकनाथ, न्यूज नागपूर.